आज कशा संदर्भात तुम्ही निवेदन दिलं काय? काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या पुस्तकाबद्दल जे वादक निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने माननीय रोहितदादा पवार उद्या बुलढाण्यामध्ये येऊ घातलेले आहे. त्या अनुषंगानं कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही SP साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत. आमचं पुस्तक वाचण्याबद्दल कोणताही आक्षेप नाही आहे. त्या पुस्तकावरचा जो मजकूर एकेरी भाषेमध्ये आहे तो सोडून त्यांनी वाचावा. त्या वाचनामध्ये आम्ही सुद्धा तिथे सामील होऊ. आणि पुस्तक वाचत असताना आमचे आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्यावरती कोणतीही टिप्पणी त्यांनी करू नये. त्यांनी जर त्यांच्यावरती जर कोणत्याही प्रकारे टिप्पणी करण्याचा किंवा काही करण्याचा प्रयत्न केला आम्ही तिथेच त्यांना उत्तर देऊ आणि तिथेच त्यांचा विषय तसेच आम्ही तिथे त्यांना उत्तर देऊ. पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. नाही, पुस्तकावरती बंदी घालणारच आहे. आम्ही निवेदन सुद्धा दिलं आहे की त्या पुस्तकावरती बंदी घाला. त्याचा शीर्षक बदलावा ही याचे आहे. शीर्षक नसेल बदल तर त्या पुस्तकावरती बंदी घालावी आणि त्याच्यावरती तांबेवरती गुन्हा दाखल करावा. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या राज्यामध्ये वाचन कशा पद्धतीने? खरं तर जे काही 8 दिवसापासून चाललेलं आहे, आपण फेसबुक, इंस्टाग्राम असं व्हॉट्सअप असं सगळीकडे आपण बघतो आहे की शिवाजी कोण होता. आता वास्तविक आहे की ही एकेरी भाषा आहे आणि ही एकेरी भाषा जर का आपल्या लहान मुलांना जर ऐकली तर त्यांनाही तेच वळण पडेल. त्या अनुषंगाने असं वाटतं की ते भाषा कुठेतरी बदलल्या गेली पाहिजे, कारण एकेरी भाषा ह्या अशा थोर महात्म्यांना किंवा पुरुषांना देऊ नये असं एक वाटतं. आज जे आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे, जे चाललेलं आहे की उद्याला सर्व महाराष्ट्रातून फेसबुकमध्ये आपण बातम्या ऐकतोय की उद्या बुलढाणा चलो संजूभाऊच्या घरावर जाऊ, आपण तिथं जाऊन पुस्तक वाचू. तर कायदा आणि सुव्यवस्थेचं भान राहावं या अनुषंगाने आम्ही इथं निवेदन द्यायला आलेलो होतो. त्याचप्रमाणे संजूभाऊवर काही घाणेरडे अपशब्द या लोकांनी बोलू नये. त्यांना पुस्तक वाचायचं असेल तर त्यांना बिनधास्तपणे त्यांनी ते पुस्तक वाचावं. वाचत असताना एकेरी भाषेचा शिवाजी महाराजांचा कुठेही उल्लेख होणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी. एवढ्यासाठी आम्ही आज इथे निवेदन देण्याकरता आलेलो आहोत.